मला नकोय तुमचं जेवण, पण निदान मला माझी पेन्शन द्या. मी माझा स्वतःचा गुजारा करून घेईन. पण दोन्ही सुनांनी मिळून म्हाताऱ्या सासूला ओढून घराबाहेर काढले आणि तेव्हाच एक जोरदार चपराक दोघींच्याही गालावर पडली. सुधाताई या एका सरकारी शाळेतून निवृत्त झालेल्या आदर्श मुख्याध्यापिका होत्या. त्यांच्या खात्यात दर महिन्याला 60,000 रुपये पेन्शन जमा व्हायची. नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्या आपला मोठा मुलगा रोहित आणि धाकटा मुलगा अमित यांच्यासोबत एकाच मोठ्या घरात राहत होत्या. स्नेहा आणि पूजा या दोन्ही सुना अत्यंत स्वार्थी आणि पैशांच्या भुकेल्या होत्या. सुधाताई घरात राहायला आल्यावर अवघ्या काही महिन्यातच स्नेहा आणि पूजाने गोड बोलून सुधाताईंचे ATM कार्ड आणि पासबुक स्वतःच्या ताब्यात घेतले. सासूच्या 60,000 पेन्शनवर या दोघी सुना महागडे कपडे, पार्लर आणि पार्ट्या करत होत्या. पण ज्या सासूचे हे पैसे होते तिची अवस्था त्यांनी घरातील एका भिकारी आणि मोलकरणीसारखी करून ठेवली होती. सुधाताईंना 2 दिवसांपासून खूप ताप होता आणि घरात त्यांना खायला साधे अन्नही दिले गेले नव्हते. त्या थरथरणाऱ्या पावलांनी हॉलमध्ये आल्या, जिथे स्नेहा आणि पूजा सोफ्यावर बसून पिझ्झा खात मोबाईलमध्ये मग्न होत्या. सुधाताई अत्यंत केविलवाण्या आवाजात हात जोडून म्हणाल्या, स्नेहा, पूजा, मला 2 दिवस झाले काही खायला दिलं नाही तुम्ही. मला खूप अशक्तपणा आलाय आणि औषधही संपलंय. मला नकोय तुमचं जेवण, पण निदान मला माझं ATM कार्ड आणि माझी पेन्शन द्या. मी माझा स्वतःचा गुजारा करून घेईन. हे ऐकताच दोन्ही सुरांचा पारा चढला. पूजाने पिझ्झाचा तुकडा खाली फेकला आणि अत्यंत तुच्छतेने ओरडली, तुमची पेन्शन? कसली पेन्शन? तुम्ही आमच्या या करोडोंच्या घरात फुकट राहता. त्याचं भाडं कोण देणार? तुमची पेन्शन म्हणजे या घराचं भाडं आहे आणि वरून औषधांची कटकट. आमच्याकडे तुम्हाला पोसायला पैसे नाहीत. स्नेहाने तर कहरच केला. ती संतापाने उठली. तिने सुधाताईंचा हात पकडला आणि म्हणाली, आज तुमचा कायमचा निकालच लावते. तुम्हाला तुमची पेन्शन पाहिजे ना? मग जा रस्त्यावर भीक मागा. दोन्ही सुनांनी त्या आजारी आणि म्हाताऱ्या सासूला फरफटत ओढत घराच्या गेटपर्यंत आणले आणि त्यांना अक्षरशः धक्के मारून रस्त्यावर फेकून दिले. सुधाताई रस्त्यावर पडून ढसाढसा रडत होत्या. शेजारी बघत होते, पण कोणीही पुढे आले नाही. सुना दारात उभ्या राहून हसत होत्या. सुना घराचा दरवाजा बंद करणार तेवढ्यात अचानक सोसायटीच्या गेटमधून पोलिसांच्या सायरनचा मोठा आवाज आला. एक पोलिसांची जीप आणि त्यामागे एक लाल दिव्याची VIP गाडी थेट सुधाताईंच्या घरासमोर येऊन करकचून थांबली. त्या गाडीतून एक अत्यंत रुबाबदार, कडक IPS युनिफॉर्म घातलेली आणि खांद्यावर अशोक स्तंभ असलेली महिला पोलीस अधीक्षक खाली उतरली. त्या महिला अधिकाऱ्याने रस्त्यावर रडत पडलेल्या सुधाताईंना पाहिले आणि तिचे डोळे रागाने लालबुंद झाले. ती तडक चालत दारात उभ्या असलेल्या स्नेहा आणि पूजासमोर आली. स्नेहा काही बोलणार त्याआधीच सणासण सणासण त्या महिला पोलीस अधिकाऱ्याने आपला हात उगारला आणि सलग 2 अत्यंत सणसणीत चपराक स्नेहा आणि पूजाच्या गालावर ओढल्या. त्या चपराकीचा आवाज एवढा भयंकर होता की दोन्ही सुना खालीच कोसळल्या. त्यांच्या तोंडातून रक्त येऊ लागले. त्यांना काहीच समजत नव्हते की या मोठ्या पोलीस अधिकाऱ्याने आपल्याला का मारले. ती महिला अधिकारी अत्यंत संतापाने त्यांच्या अंगावर ओरडली, नीच बायकांनो, ज्या माऊलीला तुम्ही भिकारी समजून रस्त्यावर फेकलत त्या कोण आहेत माहितीये? त्या माझा देव आहेत. 20 वर्षापूर्वी जेव्हा मी अनाथ आश्रमात होते तेव्हा याच सुधाताईंनी स्वतःच्या पगारातून माझ्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलला होता. मला स्वतःच्या मुलीसारखं प्रेम दिलं होतं. त्यांच्या या कष्टांमुळेच आज मी एका जिल्ह्याची SP आहे.
आणि तुम्ही भिकारड्यांनो, तुम्ही त्यांची पेन्शन चोरून त्यांनाच घराबाहेर काढताय. हे ऐकताच स्नेहा आणि पूजाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांना चक्कर यायचीच बाकी होती. SP मॅडमने लगेच आपल्या सोबतच्या महिला पोलिसांना आदेश दिला. इन्स्पेक्टर, या दोन्ही बायकांना आत्ताच्या आत्ता बेड्या ठोका. ज्येष्ठ नागरिक छळवणूक कायदा आणि आर्थिक फसवणूक या गुन्ह्याखाली यांच्यावर FIR नोंदवा आणि यांच्या त्या नामर्द नवऱ्यांना पण ऑफिसमधून फरफटत पोलीस स्टेशनला आणा. सासूचं ATM कार्ड चोरून तिचे 60,000 रुपये लाटणाऱ्या सुनांना आता मी जेलची हवा खायला घालते. पोलिसांनी एका सेकंदात दोन्ही सुनांना बेड्या ठोकल्या आणि जीपमध्ये कोंबले. त्या दोघी रडत रडत SP मॅडमच्या आणि सुधाताईंच्या पाया पडत होत्या. आई, आम्हाला माफ करा, आम्ही तुम्हाला खूप चांगलं ठेवू. पण सुधाताईंनी अत्यंत रागाने तोंड फिरवले. SP मॅडमने सुधाताईंना अत्यंत आदराने उठवले. स्वतःच्या हाताने त्यांच्या डोळ्यातील पाणी पुसले आणि म्हणाल्या, आई, या राक्षसांच्या घरात तुला एक क्षणही राहायची गरज नाही. आजपासून तू माझ्या सरकारी बंगल्यात पूर्ण रुबाबात माझ्यासोबत राहणार आहेस. सुधाताई अत्यंत अभिमानाने आपल्या त्या पोलीस लेकीसोबत लाल दिव्याच्या गाडीत बसून निघून गेल्या. मागे उरल्या त्या फक्त स्वतःच्याच कर्मावर ढसाढसा रडणाऱ्या आणि जेलमध्ये जाणाऱ्या त्या कृतघ्न सुना. पैशांच्या माजात जन्मदात्रीचा छळ करणाऱ्या सुनांना कर्माने त्यांची खरी जागा दाखवून दिली होती. रसिक श्रोते हो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.